माऊली भाऊ गावडे या मान्यवरांच्या शुभ हस्ते पण मॅन ऑफ द मॅच हा किताब देणार आहे। मान्यवरांना विनंती आहे मॅन ऑफ द मॅच हा किताब देण्यासाठी आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये यायचं आहे। दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा जे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाल्यात आणि 2 धाव्यांच्या मदतीने स्कोरकार्ड देखील पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती। 6 धावा धावफलकावरती आहेत। एका बाजूने आपण पाहतोय ऋतुराज करेकर तर दुसऱ्या बाजूने आदेश तांगडे ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झाली तर गोलंदाजीच्या मार्कवरती रवी मांडेकर हा गोलंदाज षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहायला मिळेल। कबळेचा चेंडू भन्नाट वेगाचा मैदानाच्या आतमध्ये वाईड यॉर्करचा प्रयत्न तिथे पाहायला मिळेल, परंतु हा चेंडू उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर बाईट बॉल मुख्य पंचांनी कळवला। अवंतर धाव जी मैदानाच्या आतमध्ये खर्च होणार आहे अवंतर धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती। 7 धावा ज्या स्कोरकार्डवरती धावफलकावरती नोंदवल्या गेल्या। या दरम्यान चप्पल झाले जागा बनवली आदेश तांगड्याच्या बॅटमधून चेंडू पोहोचेल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे षटकार। स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वामध्ये प्लेयर ऑफ द डे या किताबाच्या मानकरी ठरलेला आदेश तांगडे, चांदीची गदा उचलणारा आदेश तांगडे आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। मुळशीच्या क्रिकेटला पडलेलं गोड स्वप्न नक्की ज्या खेळाडूला पाहिलं जातं तो आदेश तांगडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक ऑन तयार आहे। डावखुरा आताचा सर्वोत्तम खेळाडू पैकी एक मानला जाणारा आदेश इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटकारा चौकाराने सुरुवात करतोय। पहिला सामना जरूर लवळे संघ पराभूत झालाय, परंतु दुसरा सामना इथे जिंकण्याचा प्रयत्न लवळे संघाचा पाहायला मिळतो। दुसऱ्या बाजूने डोंगरगाव वाळेन संघ या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिला सामना खेळतात आणि पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय विरोधामध्ये एक बलाढ्य ताकदीचा संघ आहे लवळे संघ आपण पाहतोय प्रथमतः फलंदाजी करतोय। फुल टॉस वरती फुल टॉल वसूल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार। लागोपाठचा दुसरा षटकार आदेशच्या बॅटमन आलाय। मुळशीचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलंय, मावळचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलंय, खेडचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलंय, वेल्ल्याचं क्रिकेट या खेळाडूने गाजवलंय। पुणे जिल्ह्यामध्ये चर्चेत असणारा खेळाडू, सातत्याने आयकॉन म्हणून मागणी असणारा हा खेळाडू आदेश तांगडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आक्रमक रूप धारण केलंय। पहिला सामना पराभूत झालेत पण दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवायचा आहे हे ध्येय ठेवून तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। हा चेंडू पुन्हा एकदा फाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। अवंतर धाव पुन्हा मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि अवंतर धावेच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती। 20 धावा धावफलकावरती आहेत, परंतु तितकाच ताकदीचा तितकाच तगडा उंच पुरा असणारा गोलंदाज रवी मांडेकर पण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती संगतीने असणारा एक अष्टपैलू खेळाडू। हा चेंडू पुन्हा शरीर भेदक मारा करायचा होता, यावेळी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू होऊ शकला नाही। डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेला यावेळी आणि फेकी येईल तोपर्यंत दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतात। 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झाल्या। 2 धावींच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती। पावरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये आदेश तांगड्याने आपण पाहतो आतापर्यंत 22 धावा जे संघाच्या धावफलकावरती नोंदवून ठेवल्यात। अजूनही एक चेंडू अखेरचा चेंडू या षटकातील आता मैदानाच्या आतमध्ये असणारा। या दरम्यान पुन्हा आदेशच्या बॅटमधून खिलाडी के मस्तक पर दस्तक दे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार। मध्ये संपल्या पहिल्या क्रमांकाच्या षटकाचा खेळ झाला। पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये प्रचंड महागडे गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। तब्बल 28 धावा ज्या षटक क्रमांक 1 मध्ये खर्च झाल्या त्यामध्ये आपण पाहतोय आदेश तांगडे 6 चेंडू खेळला, 26 धाव्यांची खेळी पहिल्या षटकामध्ये आदेश तांगडेच्या माध्यमातून 2 धावा ह्या अवंतराच्या स्वरूपामध्ये स्कोरकार्ड वरती नोंदवल्या गेल्या।
तर मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे या जोडीला रोखणं आता डोंगरगाव वाळंज संघासाठी फार महत्त्वाचं आहे. त्या जोडीला रोखण्यासाठी षटक क्रमांक 2 मध्ये नवीन गोलंदाजाचा वापर केला जाईल. किरण लायगुडे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय, परंतु किरण समोर आता एक मोठं आव्हान असणार आहे, कारण की अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये सिक्सर किंग म्हणून नक्की जो चर्चेत आलाय तो ऋतुराज करेकर आता स्ट्राईक ऑन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहे. नेरे करंडकामध्ये सर्वाधिक जास्त षटकार खेळणारा ऋतुराज करेकर जो आपण मैदानाच्या आतमध्ये आता या सामन्यातील पहिला चेंडू वैयक्तिक फेस करेल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होणार आहे. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर आहे, परंतु त्या ठिकाणी पंच कळवतात व्हाईट बॉल. अवंतर धाव मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी खर्च होईल. अवंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 29 धावा. आघाडी जोडे आपण पाहतोय आदेश चांगली सुरुवात करून धावे फलकाचा वेग वाढला. त्यानंतर अवंतर धावा संघासाठी जखमेवरती मीठ चोळणार आहेत. या दरम्यान ऋतुराज करेकर पहिला चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती ऋतुराज करेकरचा जलवा पाहायला मिळेल. षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळी लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये चेंडू. बॅक टू बॅक षटकार. आघाडीचे दोन्ही फलंदाज ठरून आलेत. काही तर तुपाशी नाही तर उपाशी. षटकारांचा उकरणाशिवाय धावा इथे घेतल्या जात नाहीये. प्रचंड वेगाने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचले. 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळी मात्र जमिनीला समांतर फटका मैदानाच्या आतमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरा होईल आणि मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती कोणतीही धाव येणार नाही. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आदेश तांगडेने सुरुवात करून दिली, त्यानंतर त्याच वाटेवरती ऋतुराज करेकर चालताना पाहायला मिळतो. चालतानाच नव्हे तर धावताना पाहायला मिळतो आणि त्याच धावत असताना त्याच वेगाने धावफलक देखील पुढे नेऊन ठेवतोय. आखूड टप्प्याचा बॉल यावेळी मिस टाइम स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. अगदी सीमा रेषेजवळ एका टप्प्यावरती चेंडूला अडवलं. तिथे चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होत आहेत आणि या 2 धावींच्या मदतीने स्कोर कार्ड देखील पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 43 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. तब्बल 1 लाख रुपये प्रथम क्रमांकाची पारितोषिक असणारी स्पर्धा. कोणत्याही पद्धतीची कमतरता या स्पर्धेमध्ये आतापर्यंत भासली नाही. आजचा 4था दिवस. या दरम्यान पुन्हा दाबेगीट केला. यावेळी फटका फसलाय. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक एका हाताच्या साह्याने झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न पुरा पडला. तिथे रोहित आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना मैदानाच्या आतमध्ये झेल सुटला गेलाय आणि दरम्यानच्या काळामध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येतात. 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये ऋतुराज करेकरला मिळालं. झेल त्या ठिकाणी सुटलाय. स्कोरगार्ड पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 45 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत सर्वाधिक धावा आतापर्यंत पॉवर प्लेच्या खेळामध्ये या स्पर्धेमध्ये आतापर्यंत स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. आणि या दरम्यान बिग हिट, बिग हिट षटकार. दोन्ही फलंदाजांची बॅटिंग आवडली असताना मित्रांनो टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. या स्पर्धेतील पॉवर प्लेच्या खेळामध्ये सर्वाधिक धावा बनवणारी ही जोडी. तब्बल 51 धावा ज्या पहिल्या 12 चेंडूमध्ये कोटून काढल्यात. तब्बल 51 धावा आदेश तांगडे आणि ऋतुराज करेकर या जोडीने स्कोर कार्ड वरती नोंदवल्यात. षटक क्रमांक 1 मध्ये आदेश तांगडे 6 चेंडूला सामोरे गेला. 6 चेंडूमध्ये 26 धावा त्याने बनवल्या. तर षटक क्रमांक 2 मध्ये ऋतुराज करेकर षटक क्रमांक 2 ला सामोरे गेला आणि 6 चेंडूमध्ये ऋतुराज करेकरने बनवल्यात 22 धावा.
काय बॅटिंग आघाडीच्या जोडीकडून मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळते. तुफान फटकेबाजी, धावेंचा वेग इथं प्रचंड प्रमाणामध्ये वाढलाय. ज्याप्रमाणे सूर्य आता दुपारच्या सत्रामध्ये तळपलाय त्याप्रमाणे मात्र आघाडीच्या दोन्ही फलंदाज तळपताना पाहायला मिळतात. प्रचंड मोठं आक्रमण प्रत्येक गोलंदाजावरती. आता पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये वापरला जाणार आहे रोहित आखवडे. नवीन बॅटर मैदानाच्या नवीन गोलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. या षटकातील पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव पाहायला मिळेल. परंतु यावेळी आदेश तांगडेने दाखवली चेंडूला दिशा. चेंडूने पाहिली सीमारेषा. येतोय चौकार. 4 धावा. या दरम्यान पुन्हा धाबे गीट करायचं होता परंतु यावेळी पाठवरती पुरेपूर चेंडू येणार नाही. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु थांबवलाय. नकार कळवला आदेशला. एक सिंगल. आदेश तांगडेसाठी पारितोषिक घेते. लागोपाठच्या 3 षटकार आदेश तांगडेने जर खेळले तर ऋतिकदादा कुंभार यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक आदेश तांगडेसाठी असणार आहे. स्कोरकार्ड वरती अब तक 56 धावा जे आतापर्यंत संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पहिल्या डावातील निम्मा डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 56 धावा आपण पाहतोय. 2.3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर स्कोरकार्ड वरती नोंदवल्याच. अशा सरासरी धावा जर येत राहिल्या तर शतके पार खेळी, शतके पार धावफलक इथे मैदानाच्या आतमध्ये उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. परंतु इथे विकेट घेणं डोंगरगाव वाळीन संघाला फार महत्वाचं. विकेटच्या शोधात असणारे हे गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये देखील नवीन गोलंदाजाचा वापर केला गेला. यावेळी रिव्हर्स विचिट करायचं होता परंतु यावेळी पाठवरती चेंडू आला नाही. तिथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येणार. पहिलं षटक, दुसरं षटक प्रचंड महागडं. लवळे संघाने पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये वर्चस्व केलं परंतु त्यानंतर रोहित पाहतोय कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. एक चौकार आदेशच्या बॅटमध्ये जरूर आलाय परंतु त्यानंतर सिंगल घेत तो दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईकला आता पाहायला मिळेल. स्ट्राईक ऑन ऋतुराज करेकर. शपल झाले. जागा बनवली. क्रीजचा वापर केला आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये फेकून दिलाय. आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट. षटकार. उद्योजक सन्माननीय सागर भाऊ शिंदे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्याचप्रमाणे भाजपचे असणारे युवा नेते सन्माननीय संतोष भाऊ आमराळे या अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती आपला सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. दोन्ही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. आलेल्या सर्व प्रेक्षक राजांसाठी आणि खेळाडूंसाठी आयोजक कमिटीच्या वतीने भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी खेळाडू कक्षाच्या पाठीमागे जेवण करून घ्यायचं आहे. माऊली तात्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. मैदानाच्या आतमध्ये पाहतो षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपला. 18 चेंडूंचा डाव या ठिकाणी संपलाय आणि स्कोरकार्ड वरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्या त्या 63 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहे. माऊली तात्या गावडे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. त्यांचा सन्मान करण्यासाठी कृष्णभाऊ पानसरे यांना विनंती आहे आपण भाऊंचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठासमोर या.
मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज आता वापरला जाणार आहे. षटक क्रमांक 3 पर्यंत 3 नवीन गोलंदाज. आता चौथ्या षटकासाठी चौथा नवीन गोलंदाज जो आपण पाहतोय रवी लायगुडेला आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती बोलवलं. आघाडीची जोडी बाद करण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये जो नक्कीच केला जातोय, परंतु त्या प्रयत्नांना आतापर्यंत यश आलं नाही. त्यासाठी आपण पाहिलं 3 गोलंदाज झाले तर चौथा गोलंदाज चौथ्या षटकासाठी वापरला जाणार आहे. संतोष भाऊ अमराळे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. त्याचप्रमाणे सागर भाऊ शिंदे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मान्यवरांना विनंती आपला सन्मान घेण्यासाठी आपण व्यासपीठासमोर या. आदेश तांगडेसाठी पारितोषिक येते. आदेश तांगडेने लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार खेळले किंवा अर्धशतक जर पूर्ण केलं तर स्पर्धेचे असणारे बक्षीस जाते सन्माननीय पांडुरंग भाऊ मराठे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. तर बॅटची कडा स्टँडच्या मागे एका टप्प्यावरती चेंडूला अडवलं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे पाहायला मिळेल. डेंजर एंडला आदेश तांगडे होता तिथे, परंतु बचावला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलक वाढेल. धावफलकावरती 68 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू. एका बाजूने ऋतुराज करकर 11 चेंडू 34 धावा. एका बाजूने आदेश तांगडे 9 चेंडू 31 धावा. आणि संघाच्या धावफलकावरती आपण पाहतो एकूण नोंदवल्या गेल्यात 68 धावा. षटक क्रमांक 4 आणि चौथं षटक घेऊन रवी लायगुडे हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. मावळ तालुक्यामध्ये चालू असलेल्या नमो चषक या स्पर्धेमध्ये आदेश तांगडेने आपल्या नावाची छाप सोडली. आपल्या नावाचा दबदबा, आपल्या खेळाचा दबदबा निर्माण करून आज या मैदानावरती आदेश तांगडे आपल्या नावाचा दबदबा पुन्हा एकदा प्रदर्शन करताना पाहायला मिळाले. फुलटॉस होता आणि चेंडू आपण पाहिलं जाईल. एक टप्पा घेत आर पार सीमारेषेच्या पार मिळतील धावाच्या आर येतोय चौकार. थँक्यू. तिसऱ्या पंचांची मागणी आहे. तिसऱ्या पंचांना विचारणा केली जाईल. बिमरसाठी तिसऱ्या पंचांचा वापर या ठिकाणी केला जातोय. नो बॉल. बीमर चेंडू बिना टप्प्याचा नो बॉल या ठिकाणी तिसऱ्या पंचांनी घोषित केला. नो बॉल वरती आलेला चौकार आहे. स्कोरकार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 73 धावा ज्या स्कोरकार्ड वरती आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्यात. प्रीहिटचा चेंडू खोलबार टप्प्याचा यॉर्करचा वापर. लॉंग ऑफ मध्ये जमिनीला समांतर फटका खेळला. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थोडासा फंबल झाला, परंतु नकार कळवला. आदेशने एका धावेवरती समाधान मानलंय आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक एका पावलाने पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 74 धावा. धावफलकावरती आदेश तांगडे ऋतुराज करकर ह्या जोडीचं पाहिलं ते एक मोठं धावफलक करायचं उद्दिष्ट ठेवून जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती आणि त्या नक्कीच मोठ्या धावफलकाच्या दिशेने वाटचाल करत असताना मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 74 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय षटकार आलाय.
आतापर्यंत पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 92 धावा या दिवस क्रमांक 1 मध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये धावफलकावरती 92 धावा नोंदवल्या गेल्यात. आतापर्यंत 92 धाव्यांचं सर्वाधिक धावफलक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. परंतु या सामन्यामध्ये आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 80 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आहेत. परंतु तो सामना जर पाहिलं तर 6 षटकांचा होता. हा सामना 5 षटकांचा आहे. किती धावा मैदानाच्या आतमध्ये अजूनही येणार. अजूनही 8 चेंडू पहिल्या डावातील बाकी आहे. आदेश तांगडे ऋतुराज करेकर ही जोडी लवळे संघासाठी गोडीने कामगिरी करताना नक्कीच जे पाहायला मिळते. या दरम्यान पुन्हा मैदानाच्या आतमध्ये बिग हिटचा प्रयत्न. चेंडूने उंची प्राप्त केली. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चांगला झेल टेक्कन. व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद संघाला पडेल पहिला किंडार पहिला मोहरा तंबूच्या आसराला. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. संघाचा संघनायक नवीन फलंदाज सिकंदर भोसले मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक ऑनला आता पाहायला मिळेल. पहिला चेंडू लोअर फुल टॉस ऑन साइडला जमला. समांतर फटका खेळला. बेड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी जागा तर सोडली आहे. तिथे थोडासा फंबल झाला आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज त्या ठिकाणी धावबाद. विकेट क्रमांक 2. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होणारे रोहित सुर्वे नवीन फलंदाज दाखल झाला. रोहित साठी पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 षटकार रोहित सुर्वेने खेळले तर ऋतिकदादा कुंभार यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक. आदेश तांगडेसाठी देखील 501 रुपयांचं पारितोषिक ऋतिकदादा कुंभार यांच्याकडून असणार आहे. यावेळी मैदानाच्या आतमध्ये फुलटा चेंडू. नैसर्गिक वादळ तर आलं होतं परंतु आदेश तांगडे नावाचं वादळ देखील येऊन पोहोचलंय. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. नैसर्गिक वादळाने आदेश तांगडेला घेरलं होतं परंतु आदेश तांगडे नावाच्या वादळाने संपूर्ण डोंगरगाव वाळेन संघाला घेरलंय. इथे आदेश तांगडे थांबायला तयार नाही. 12 चेंडू 42 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारले. संघाच्या धावफलकावरती 87 धावा आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा हिट जबरदस्त हिट पाहायला मिळाला. किरण लायगुडेवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण जे पहिल्या चेंडूवरती केलंय. वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये देखील किरण थोडासा महागडा ठरला होता. खुलवट टप्प्याचा चेंडू यावेळी मिस टाइम स्ट्रोक. एक सिंगल घेतली. फटका खेळता दुसरा धावेसाठी कॉल दिलाय तिथे रोहितला आणि मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक आदेशला देण्यासाठी रोहित आपल्या विकेटची आहुती देईल. फलंदाज रोहित बाद. धक्का क्रमांक 3.
चांगले साथ आदेश तांगडेला दिली जाते. संघाला माहिती आहे आदेश तांगडे भन्नाट फॉर्म मध्ये त्याच्या बॅट मध्ये धावा येत आहेत, त्याला स्ट्राईक मध्ये जास्तीत जास्त ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी ते आपली विकेट देत आहेत. पहिल्या प्रयत्नामध्ये सिकंदर बाद झाला, त्यानंतर रोहित सुर्वे. आता आदेश तांगडेला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज अक्षय सुर्वे मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. पुढचा चेंडू घेऊन किरण पुन्हा देतो यार. या दरम्यान भन्नाट वेग होता या चेंडूवरती. शफल होत मात्र फटका खेळायचा होता, जागा बनवत फटका खेळायचा होता. क्रीजचा वापर केला जरूर, परंतु बॅटवरती चेंडू आला नाही. अगदी एक्सटेंडच्या वरून चेंडू निघून गेला इष्टरक्षकाच्या हातामध्ये आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव असणार आहे. स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्या 88 धावा. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि आदेश तांगडे अर्धशतकापासून अजूनही 7 धावा दूर आहे. पांडुरंग भाऊ मराठे यांच्याकडून अर्धशतकासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये बिग हिटचा प्रयत्न तिथे पाहायला मिळेल, परंतु बॅटवरती चेंडू आला नाही. एक सिंगल घेतली, दुसरा धावेसाठी जागा सोडली आहे आणि तिथे कलेक्शन खराब, फेकी खराब. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पळून पूर्ण होतात. 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये लेग्स बायच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती नोंदवल्या जातील आणि 2 धाव्यांच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 90 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडूमध्ये अर्धशतक इथे पूर्ण होणार का? अजूनही 7 धावा आदेश दूर आहे. 15 चेंडू 43 धाव्यांची खेळी आतापर्यंत त्याने मैदानाच्या आतमध्ये नक्कीच साकारली. 90 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आपण पाहतोय नोंदवल्या गेल्यात. प्रचंड मोठं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न आदेश तांगडेचा इथे नक्कीच जो पाहायला मिळेल. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये, बॅटची कडा आणि आदेश तांगडेचा खेळ इथे संपेल. विकेट येईल. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज बॅक टू द पवेलियन. 16 चेंडू 43 धाव्यांची चांगली खेळी करून आदेश तांगडे माघारी गेलाय. नवीन बॅटर आता त्याच्या पावली मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सूरज कळमकर लेफ्टी फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. डावखुराचा फलंदाज बाद झाला, त्यानंतर पुन्हा डावखुरा शैलीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातील अखेरचा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये 90 धावा त्या संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. पहिला चेंडू सूरजचा जाऊन पोहोचेल, खेळाडू कक्षाला सलामी देत सीमारेषेच्या पलीकडे. अखेरच्या चेंडूवरती येईल दणदणीत पॉवरफुल षटकार. पारितोषिक येतंय आदेश तांगडेसाठी. हे पारितोषिक असणार आहे त्यांचे जिवलग मित्र मुळशी टेनिस क्रिकेटचा बाहुबली शुभमदादा सुतार यांच्याकडून आदेश तांगड्याच्या आक्रमक खेळीसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक ऑनलाईनच्या माध्यमातून आदेश तांगडेला पाठवलं गेलंय. शुभमदादा सुतार यांच्याकडून ते पारितोषिक होतं. धन्यवाद शुभमदादा. आणि पहिला डावी ते मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिली इनिंग संपली. लवळे संघाने प्रथमतः फलंदाजी करत असताना बनवल्या 96 धावा. विजयासाठी किरण भाऊ साठे स्पोर्ट्स फाउंडेशन वाळण डोंगरगाव संघाला 97 धाव्यांचं टार्गेट असेल. चला लवळे संघ एका लाईन मध्ये मैदानाच्या आतमध्ये या. मैदानाचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजून घ्यायचंय. वाळण डोंगरगाव संघ आपल्या देखील आघाडीचे दोन्ही फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवा. दुसरा डाव आपण या ठिकाणी सुरू करणार आहे. तत्पूर्वी यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. यानंतरचा होणारा सामना क्रमांक 4 जो होईल, एका बाजूला पाहायला मिळेल अभिजित दादा दगडे स्पोर्ट्स फाउंडेशन बावधन, तर त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ क्रिकेट क्लब मुगावडे दारवली. या दोन संघांमध्ये यानंतरचा सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती आहे टॉस करण्यासाठी या. बावधन संघाचा संघनायक आणि मुगावडे दारवली संघाचा संघनायक. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे टॉस साठी आपण या. टॉस करण्यासाठी विक्रमदादा मराठे, त्याचप्रमाणे मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे कार्याध्यक्ष दादू यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस करणार आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण या. दोन्ही संघाचे संघनायक या टॉस आपण या ठिकाणी करतोय.
मुगावडे दारवली संघाचा संघनायक आणि बावधन संघाचा संघनायक टॉससाठी या. जसा सामना सुरू होईल पुन्हा एकदा मनीष सर आपल्या समोर जोडले जातील. या मनीष सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद तुषार. चला आपण मॅच ऑन करतोय. एक हेवी टोटल या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे पहिला सामना जे खेळले होते त्याचा वचपा मात्र या ठिकाणी काढलेला आहे आणि एक चांगला स्कोर मेंटेन केलेला आहे. आणि पाहूया त्या ठिकाणी धावांचा पाठलाग केला जाईल का. 97 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि ते 30 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आहे. पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. हे लक्षात घ्या बाब. कारण पंच आता स्ट्रिक्ट झालेले आहेत, कारण वेळापत्रक अचूकतेने पूर्ण करण्यासाठी त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. तर आता आपलं देखील ते नैतिक कर्तव्य आहे की आयोजकांना आपल्याला सहकार्य करायचं आहे. 2 बॅटर्स रोशन जोरी आणि मयूर लयगुडे तुम्हाला पाहायला मिळतील डोंगरगाव या संघाकडून सुरुवात करताना. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार जितेंद्र काशिलकर. पहिलाच बॉल हलकासा टर्न मिळाला, तो टप्पा पडल्यानंतर विकेट किपर त्या ठिकाणी बॉल कॅरी करू शकले नाही. येतो हा पहिलाच बॉल डॉट पहिल्या षटकातला. 97 धावांचा पाठलाग म्हणजे जवळपास 20च्या गतीने प्रत्येक षटकामागे जावं लागेल. लीग स्टेज आहे म्हणून नेट रन रेटला देखील महत्त्व द्यावं लागणार आहे. पहिला सामना जवळपास 38 धावांनी पराभूत झाले होते. त्यानंतर आता बघा पुन्हा एकदा कॅच ड्रॉप पण डॉट बॉल या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जरी आपल्या मनाप्रमाणे क्रिकेट घडत नाहीये पण आपलं नुकसान सुद्धा होत नाहीये, ते देखील लक्षात घेणं महत्त्वाचं. जितेंद्र आतापर्यंत डॉट बॉलवरच खूप चांगला जोर देतोय. फुलटॉस बॉल ऑन साइडला स्लॉक स्वीप करताना बॉलला थेट उडवलंय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. अप्रतिम षटकार. मुगावडे या सगळ्या नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे. दुपारच्या सत्राचा फायदा उचलण्याचा नक्कीच त्यांचा अनुमान असावा. तुर्तास धावसंख्या 6. यावेळेस शॉट ऑफ लेन बॉल पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉलिंग पाथ कनेक्शन होत नाही. बॅट आणि बॉलचं अजून एक येतोय डॉट. एकंदरीत 4 चेंडूचा खेळ झालाय. 3 डॉट 1 षटकार म्हणजेच आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलेले आहेत गोलंदाज. जितेंद्र चांगली सुरुवात पाहायला मिळते. लवळे क्रिकेट क्लब या संघाची एक चांगली सुरुवात विथ बॉल आपण जितेंद्र काशिलकर यांची पाहतोय. पहिल्या डावामध्ये 96 धावांचा डोंगर उभा केला आणि त्या डोंगराचा पाठलाग करण्यासाठी चौकार आणि षटकारांची शिडी आवश्यक आहे. आतापर्यंत पहिल्या षटकात फक्त 1 षटकार आलाय. फुल टॉस बॉल. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. वारंवार अशी संधी मिळणार नाही आणि फुल टॉस बॉल मिस करतोय. भले तो ऑप्शनच्या बाहेरचा होता पण षटकारासाठी नक्कीच प्रयत्न करायला होता फलंदाजाला, पण फलंदाजाने मात्र व्यवस्थित बॉडी बॅलन्स राखला नाही. मयूरला त्या ठिकाणी व्यवस्थित लय गवसली नाही. येतोय हा डॉट बॉल. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवर. फुल लेनचा बॉल. त्या बॉलवर केराय सरळ बॅटने प्रहार. बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नर सीमा रेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 1 डझन. सन्माननीय राहुलजी माजिरे, सन्माननीय बबलूजी माजिरे, सन्माननीय रोहिदाजी माजिरे तसेच सन्माननीय शेखरजी माजिरे या सर्व मान्यवरांचं आम्ही या दुपारच्या सत्रामध्ये आयोजकांच्या वतीनं करतोय सहर्ष मनपूर्वक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 97 धावांचा पाठलाग करताना धावपकर धावा आहेत 12 धावा. जिंकण्यासाठी 24 चेंडू 85 धावांची गरज आहे. 2 षटकार खूप महत्त्वाचे होते कारण या दुपारच्या सत्रामध्ये फलंदाजांसाठी नंदनवन असं हे मैदान आहे. हवेचा झोत जर आपण योग्य त्या पद्धतीने ओळखला तर हे मैदान तुमचं आहे आणि म्हणून फलंदाज देखील या ठिकाणी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून आलेले आहेत. पहिले षटक जरी 4 डॉटचं होतं पण 2 षटकारांचं सुद्धा होतं. पाहूया आता त्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी कुठल्या गोलंदाजाला वापरलं जाईल. 20 मिनिटांचा कालावधी 4 षटकांसाठी असणार आहे. लक्षात घ्या, सकाळपासून आपण ती पेनल्टी इम्प्लिमेंट करतोय. जर 20 मिनिटांमध्ये
तुमची 4 षटकं पूर्ण झाली नाही तर 5व्या षटकामध्ये सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक, सर्कलच्या बाहेर 4 क्षेत्ररक्षक असतील. या नियमांच्या अंतर्गत क्रिकेट खेळायचं आहे. सेकंड ओव्हरसाठी आता येतील गोलंदाज सिकंदर भोसले आपण पाहणार आहोत. एकंदरीत वेळ का घेतला जातोय हे देखील पंच थोडेसे डिस्कस करतात खेळाडूंशी की या ठिकाणी 5 षटकांचं मर्यादित क्रिकेट असताना, नियम तुमच्या समोर असताना, सर्व काही सोपं असताना ते कठीण बनवण्याची काही गरज नाही आहे. आणि म्हणूनच पहिल्या षटकावर प्रभुत्व तर फलंदाजी करणाऱ्या संघाचं राहिलं नाही आहे. पण डोंगरगाव या संघाकडून 2 षटकार जे आलेत ते खूप महत्त्वाचे आहेत. दोन्ही षटकार मयूरच्या वतीने आलेले आहेत. त्याच्यामुळे मयूर जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धावांचा पाठलाग करण्याची धमक डोंगरगावची दिसून येईल. पण मयूरला साथ मिळणं आवश्यक आहे. तर आता ती साथ मिळते का फलंदाज रोशन झोरीची. कॉमेंट्री बॉक्स आपण पाहतोय. समालोचन कक्षामध्ये योगेजी सावळे. यावेळेस स्ट्राईक केलंय बॉलला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑनचा बॉल मात्र मंत्याच्या आतमध्ये टप्पा घेऊन जातोय. लॉंग ऑन सीमारेषा पार. या दुसऱ्या षटकाची सुरुवात दमदार. 4 धावांची वाढ. धावसंख्या 16. प्रत्येक संघाचा एक आधारस्तंभ असतो आणि रोशन झोरी हा या संघाचा म्हणजे डोंगरगावचा आधारस्तंभ आहे. आणि पाहूया तो आधारस्तंभ कुठपर्यंत आपल्या संघाला आधार देतोय. कारण कालपर्यंत आपण काय केलं त्या गोष्टीला लक्षात घ्यायचंच आहे. पण आज तुम्ही काय करणार आहात आपल्या संघासाठी त्यावर तुमच्या संघाचं भविष्य अवलंबून आहे. म्हणजे तुमचा संघ अंतिम दिवसामध्ये खेळणार आहे की नाही हे भविष्य तुमच्या हातामध्ये आहे. आणि त्यामुळे हा सामना जिंकणं, पहिला सामना खेळते डोंगरगाव. पण एका बाजूला आपण जर लवळे संघाचा विचार केला, एक सामना ते हरलेले आहेत. त्यामुळे हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. ऑन साइडला पुल केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक मिड विकेटचे बघत राहिले. बनतील दर्शक. बॉल सीमारेषा पार. मिळतील 6 षटकार. पहिल्या षटकामध्ये थोडं स्ट्रगल जरूर पाहायला मिळालं. पण त्यानंतर बघा या ठिकाणी षटकार पाहायला मिळतात. एकूण 3 षटकार आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. किरण साठे स्पोर्ट्स क्लब आपण पाहतोय डोंगरगाव या संघाकडून आतापर्यंत चांगला खेळ राहिलेला आहे. भले 4 डॉट आलेत पहिल्या षटकामध्ये पण त्या डॉट बॉलची भरपाई करण्याची धमक सुद्धा फलंदाजांमध्ये आहे. आणि तीच धमक आता मैदानाच्या आतमध्ये रोशन झोरी यांच्या वतीने पाहायला मिळाली. 2 चेंडू त्यांनी या षटकामध्ये घेतले आणि 2 चेंडूंमध्ये 10 धावांचं योगदान दिलं. चांगल्या स्ट्राईक रेटने धावसंख्या पोहोचते डोंगरगावची 22. आता 22 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 75ची. 22 balls and 75 runs required to win. विक्रम हे मोडीत काढण्यासाठीच बनवले जात असतात. त्याचमुळे या 97 धावांचा पाठलाग झाला तर आश्चर्य व्यक्त करू नका. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये हे नेहमीच आपण पाहिलेलं आहे. आणि पाहूया आजच्या या दुपारच्या सत्रामध्ये या 97 धावांचा पाठलाग डोंगरगाव संघाकडून केला जातोय का. बॉलिंग ट्रॅकवर सिकंदर तयार. ऑन द राईज स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. पॉवरफुल बॅलन्स बॉडीचा आणि खूप चांगला फेस ओपन करताना बॉलला थेट उडून दिलंय. लॉंग ऑफ सीमारेषा पार. फटक्यावर होती पूर्ण कमांड. पूर्ण केले 6 धावांची डिमांड. प्रोग्रेसेस टुवर्ड सक्सेस असं म्हणू शकतोय. कारण एक चांगला प्रोग्रेस रेट त्यांचा पाहायला मिळालेला आहे. त्यांनी आतापर्यंत 3 चेंडू घेतले. 3 चेंडूंमध्ये 16 धावांचं योगदान मिळालेलं आहे. डोंगरगाव संघाला धावसंख्या झाले बिनबाद 28. आवश्यकता 21 चेंडू 69ची. निश्चितच सर रोशन झोरी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मोठं आक्रमण करतोय. कासारांबोलीच्या मैदानावरती अंडर-22ची स्पर्धा खेळत असताना निश्चितच जुन्या चेंडूवरती मॅच सुरू होती. आयोजकांकडे जे काही जुने चेंडू होते ते षटकार खेळून करता रोशननं खूप दूरवरती ठोकले होते. ते चेंडू हरवल्यानंतर नव्या चेंडूवरती ती मॅच कंटिन्यू केली गेली होती अशी माहिती खेळाडू पोहोचवत आहेत. आपलं मनापासून आभार. पण क्रिकेटपटूसाठी चेंडू कसाही असू द्या, नवीन किंवा जुना, तुम्हाला ती तयारी ठेवावीच लागते. प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन बॉलवर खेळण्याची संधी मिळेल असं नाही आहे. कधी कधी जुन्या बॉलवर, कधी कधी वजन बॉलवर, कधी कधी हलक्या बॉलवर. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित ॲडजस्ट कराव्या लागतात. आणि क्रिकेटचा पुण्याचा विचार केला तर पुण्याच्या क्रिकेटपटमध्ये बॅटर्सला बॉल हातात घेण्याची तरतूद नसते.
त्याचमुळे या ठिकाणी तुम्हाला ते ऍडजस्टमेंट फक्त तुम्हाला पाहायचं आहे की बॉल नवीन आहे जुना आहे, मला किती फोर्स लावायचा आहे, किती एलिव्हेशन द्यायचं, या सर्व गोष्टी ऍडजस्ट करायच्या. धावसंख्या 28. फुल टॉस बॉल, जसा बॉल आलाय त्या बॉलवर लिहिलं होतं 6 धावा. बॉल जातोय मैदानाच्या आरपार, आउट ऑफ पार्क, सिक्सर. बॉल हरवण्याची 4 वेळा कंप्लेंट आमच्या समालोचन कक्षामध्ये आलेली आहे. कारण बॉल अगदी मैदानाच्या पार जात आहेत आणि बॉल परत येत नाही आहेत. इतक्या जबरदस्त वेगानं, इतक्या जबरदस्त टायमिंगनं, इतक्या जबरदस्त एलिव्हेशननं, ताकदीनं रोशन खेळतोय. 4 चेंडू त्याने घेतलेत, 22 धावा त्यांनी जोडल्यात आणि धावसंख्या झाले डोंगरगावची बिनबाद 34. आता आवश्यकता 20 चेंडू 63 धावांची. वॉर्नरमध्ये आहोत, चेक करतो इम्पॅक्ट ऑफ द वेस्ट और डाऊन द वेस्ट. अजय आवळे सर, क्रिक लाईफ स्पोर्ट्सच्या यूट्यूब वाहिनीवर. फेअर डिलिव्हरी, बॉल डीप होताना पाहायला मिळालेला आहे आणि त्याचमुळे तो एक्झिक्यूट देखील व्यवस्थित होतोय आणि कॉन्फिडन्स अप लेवलचा आपण पाहतोय रोशन जोरी यांचा. जोरी जोर लावून खेळतोय, मैदानाच्या आतमध्ये जोर दिसतोय. अजून एक जोरदार प्रहार, बॉल जातोय मिड विकेट सीमारेषा पार. नाही थांबणार, नाही वाकणार, नाही झुकणार, खेचेन प्रत्येक बॉल सीमारेषा पार, षटकार. मैदानाच्या आतमध्ये रोशन जोरीच्या नावावर धावसंख्या बिनबाद 40. शेवटचा बॉल या षटकातला. बॅटची एज, बॉल मागे, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॉल स्टॉप करतील, 1 धाव पूर्ण होईल आणि रोशन सांगतोय की आता गडबड करण्याची काहीच गरज नाहीये. या षटकातला कोटा आपण पूर्ण केलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या झालेली आहे 41 धावा. 41 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. एका चांगल्या पोझिशनमध्ये पाहायला मिळतोय डोंगरगाव हा संघ. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 18 चेंडू 56 धावा. 18 बॉल्स अँड 56 रन्स रिक्वायर्ड टू विन. या ठिकाणी बघा स्टॅट्स आपण आढावा घेऊया. जर तुलनात्मक विचार केला तर पहिल्या डावाच्या 2 षटकामध्ये आपण पाहतोय लवळे क्रिकेट क्लब संघ होता तो म्हणजेच 51 वर. म्हणजेच तुलनात्मक विचार केला तर दोन्ही संघ एकाच लयीमध्ये खेळत आहेत. आता पाहूया या नंतर नेमकं काय, कारण पहिल्या डावामध्ये तुमच्या समोर टार्गेट नसतं, पण दुसऱ्या डावामध्ये तुमच्या समोर टार्गेट आहे. एका संघाला धावा वाचवायचे आहेत, एका संघाला धावा बनवायचे आहेत. पाहूया टार्गेट चेस केलं जाईल की टार्गेट वाचवलं जाईल. नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅकवर. 3ऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी गणेश गुटकुळे मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील 3ऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी. 2ऱ्या षटकावर तर अक्षरचा बेधुंद फलंदाजी पाहायला मिळाली, ज्यामध्ये 4 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल. अक्षरच्या धावांचा पाऊस या भुकुम नगरीमध्ये पडला आणि त्यासाठी कारणीभूत होतं कमी दाबाचा पट्टा म्हणजेच रोशन जोरी. आता पाहूया नवीन गोलंदाज आपण पाहतोय गणेश गुटकुले. धावांना रोख लावण्यासाठी पुढे येतोय का, आपल्या संघासाठी ती मदत देतोय का. पहिल्या षटकावरचं चांगला कंट्रोल लवळे क्रिकेट क्लब या संघाचा होता, पण त्यानंतर आता या 3ऱ्या षटकावर सुद्धा तसाच प्रतिकार पाहायला मिळेल का. जर तरच्या गोष्टी आहेत, प्रश्न तर प्रेक्षकांच्या मनात खूप काही आहेत, पण प्रश्नाचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटपटूच देणार आहेत. पंचांच्या उजवीकडून बॉलर तयार गणेश, स्ट्रायकिंग एडला रोशन जोरी. अटॅकिंग अँड पॉझिटिव्ह अप्रोच. फुल टॉस होता, ऑस्टनच्या बाहेरचा बॉल, विकेट किपरच्या संपर्काने बॉल थोडा डिफ्लेक्ट झालाय आणि हा नो बॉल असणार आहे. आणि नो बॉलवर ही अजून एक धाव, म्हणजे मिळतील एकूण 2 धावा. 2ची वाढ आणि 2च्या वाढीनं धावसंख्या पुढे जाणार आहे, ती म्हणजेच 43 या आकड्यावर. 43 रन्स ऑन बोर्ड. ओव्हरस्टेप झाले होते, क्रिस बॉक्सच्या अगदी पुढे पाय लँड झाला होता आणि त्या ठिकाणी बघा ना, संजय भालेराव सर, जशी आपण सकाळीच चर्चा केली, काल देखील चर्चा केली, इंडिया कपमध्ये सलग दुसऱ्यांदा त्यांची अंपायर म्हणून निवड झालेली आहे. तर एक अभिमानाची बाब आपण नक्कीच लक्षात घेतोय. काम करत राहा, संधी तुम्हाला नक्कीच मिळणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याची. संजय भालेराव सर तुम्हाला पाहायला मिळतील इंडिया कपमध्ये. फुल टॉस बॉल ऑन साइडला आडव्या बॅटनं खेळताना बॉल थेट उडवलंय सीमारेषा पार, मिळतील धावा. आता रोशनच्या मागोमाग मयूर सुद्धा षटकारावर होतोय स्वार.
देखते यहा वहा देखू जहा. मैदानाच्या आतमध्ये मयूर आणि रोशनची हवा. षटकार, सिक्सर. माझ्या मनात कोणीच दोघ जण म्हणजे स्ट्राईकवर कोणीही हसू द्या, फायदा होतोय डोंगरगाव या संघाचा. आतापर्यंत योगदान मिळालं मयूरचं 24 धावांचं आणि रोशनचं 33 धावांचं. विकेटचा शोध जो प्रत्येक गोलंदाज घेण्यासाठी पुढे येत होता, पण आतापर्यंत तो शोध अपूर्ण राहिलेला आहे. 3 चेंडूचा खेळ संपला या षटकातला. फुलटॉस, जर तुम्ही फुलटॉस देत राहाल तर मग मात्र फलंदाज नाही थांबणार, त्यांच्या धावांची भूक पूर्ण करणार. आणि हा येतोय दमदार, असरदार नो बॉलवर षटकार. म्हणजे जास्त धावांनी पराभव झाला होता, त्याचमुळे तितक्याच मोठ्या फरकाने त्यांना जिंकायचं होतं. त्याचमुळे पहिल्या डावामध्ये एक अप टू डेट धावफलक आपण पाहिला होता. आणि त्यानंतर मात्र फलंदाज डोंगरगावचे, त्यांच्या मनात भीतीच नाहीये. निर्भीड अशी फलंदाजी आतापर्यंत आपण डोंगरगाव या संघाची पाहतोय. 2च फलंदाज आतापर्यंत वापरले गेलेले आहेत आणि दोघांनी अक्षरशः गोलंदाजीची पिसं काढण्याचं काम केलंय. पण अजूनही संधी आहे लवळे क्रिकेट क्लब या संघाकडे, कारण आत्ताच फेअर बॉल. तर हा षटकार असणार आहे सिक्सर. 6 धावा मिळतील आणि धावसंख्या पोहोचते 50च्या पलीकडे. लगातार तिसरा षटकार येतोय, तो देखील मयूरच्या बॅटमधून. धावसंख्या 61, 61 रन्स ऑन बोर्ड. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा गणेश. अराउंड विकेट, फुल लाईनचा बॉल. सरपंच सूर्यकांत शेडगे तसेच सन्माननीय तर हर्षल पारखीसाठी एक बक्षीस आलेलं आहे. त्यांनी जो एक अप्रतिम दर्जाचा झेल टिपला होता आजच्या दिवसामध्ये, त्यासाठी एक बक्षीस आलेलं आहे. ते बक्षीस आपण या षटकानंतर जाहीर करणार आहोत, कारण हर्षलने एक अप टू डेट आणि एक चांगला सूर घेतलेला, ते झोल कंप्लीट केलेला आहे. त्याचमुळे त्यांच्या कलागुणांची पारख ठेवताना ते बक्षीस आपण जाहीर करतोय. निश्चितच सरपंच सूर्यकांत शेडगे, भाऊसाहेब बाबूराव गावडे यांच्या स्मरणार्थ 500 रुपयांचं बक्षीस हर्षलसाठी, कॅशसाठी असणार आहे. हर्षल विनंती आहे, आपण या ठिकाणी या, आपल्याला बक्षीस दिलं जाते. हर्षल पारखी. दरम्यान धावसंख्या 61, 61 रन्स ऑन बोर्ड. बॉलर तयार. शफल झाले, पण त्या ठिकाणी शफल होऊन स्वतःचा रिच कमी केला. बॉल स्टंपवरून ट्रॅव्हल झाला. शेवट या ठिकाणी गोलंदाजाचा गोड झाला. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 61. आवश्यकता आहे अजूनही 12 चेंडू 36 धावा. 12 बॉल्स अँड 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक बक्षीस येते. रोडपल्लात लवळे संघानं हा सामना जिंकला तर निश्चितच पांडाभाऊ मराठे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं बक्षीस टीमसाठी असणार आहे. तुम्हाला अडॅप्टेशन करावं लागतं. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडणार नाही. तर अशा वेळेला जेव्हा तुम्ही दुपारच्या सत्रामध्ये आहात तर गोलंदाज थोडेसे त्रस्त असतात, कारण फलंदाजांना एक लायसन्स असते मोठे फटके खेळण्याचं, पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं, ते उत्तर तुम्हाला शोधावं लागते आणि तेच प्रयत्न आता करावे लागतील गोलंदाजांना, कारण अजूनही दोन्ही संघांसाठी बॅलन्स असा हा सामना आहे. 12 चेंडू 36 करायचे आहेत आणि 12 चेंडू 36 वाचवायचे आहेत. आणि पाहूया या ठिकाणी काय नेमकं घडते, कारण नेट रन रेट हा देखील एक महत्त्वपूर्ण फॅक्टर असणार आहे या आजच्या वेळापत्रकामध्ये. पहिल्या 3 दिवसामध्ये नेट रन रेटचा काहीच इश्यू नव्हता, चित्र क्लिअर होतं, पण आज कदाचित नेट रन रेटला लक्षात घ्यावं लागेल आणि क्रिक लाईव्ह स्पोर्टच्या आमच्या अपडेटरला थोडंसं बिझी व्हावं लागणार आहे कदाचित, असं मला वाटू लागलेलं आहे 4थ्या दिवशी. तर आता नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल जो विकेटचा शोध घेण्यासाठी तत्पर असेल असं कॅप्टनला वाटते. तो गोलंदाज असणार आहे. 12 चेंडू 36 ची गरज आहे. आतापर्यंत 18 चेंडू 61 बनवलेले आहेत आणि आता 12 चेंडू 36 बनवायचे आहेत. सूरज कळमकर, मागच्या सामन्यामध्ये सूरजने चांगला खेळ खेळला होता, त्याचमुळे एक विश्वासाचं दुसरं नाव सूरज कळमकरला ते संधी मिळते आणि पाहूया सूरज त्या संधीचा उपभोग घेतोय का.
कारण तुमची ॲक्युरसी देखील तितकीच महत्त्वाची आहे. आता फलंदाजाची ॲक्युरसी पाहायला मिळालेली आहे. आता गोलंदाज देखील तशाच ॲक्युरेट अटॅकने येतोय का, जे महत्त्वाचं राहिलेलं आहे सामना जिंकायचा असेल तर. कारण लवले क्रिकेट क्लबला हा सामना जिंकायचाच आहे. डोंगरगाव हा सामना वेळापत्रकातला पहिला सामना खेळतोय. सेकंड एंडला रोशन जोरी, बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. सूरज कळमकर क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतोय आणि त्यांच्या मनाप्रमाणे फलंदाज ज्या ठिकाणी खेळणार आहे तसं क्षेत्ररक्षण सेट करण्याचा प्रयत्न करतोय. पहिला बॉल फुलरींचा बॉल होता, व्यवस्थित बॅटॉलिंग बॉलचं कनेक्शन झालं नाही. बॉल पोचते काऊ कॉर्नरला, सिंगल मध्ये डबल कन्वर्ट करायचंय, पण या चुका नकोयत. आता डोक्यावर घ्यायला आहात, बॉल जातोय काऊ कॉर्नर सीमारेषा पार, चौकार. तुम्ही गरज आहे प्युअर डॉमिनन्स बाय बॅटर्स. या ठिकाणी तेच आता म्हणावं असं वाटते. प्रत्येक चेंडूवर अटॅक अटॅक अँड अटॅक. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला पुल केलंय. एलिव्हेशन थोडंसं नव्हतं. बॉल पोचतोय काऊ कोणाला, पुन्हा एकदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचंय. भाग मिल्का भाग. आणि या 2 धावा पूर्ण झाल्यात का पाहूया. तिसऱ्या पंचांना यावं लागेल. आता अजय आवळे सरांना पुन्हा एकदा बिझी व्हावं लागणार आहे. पहिली धाव पूर्ण झालेली आहे आणि दुसरी धाव पूर्ण झाली आहे की नाही ती शहानिशा करण्यासाठी येतो आपण वॉर रूम मध्ये. पण काय पळतायत दोघं जण. मयूर लयगुडे थांबत नाहीयेत, जणू काही त्यांचं एक्सिलेटर प्रेस झालेलं आहे, ब्रेक नाहीये. आणि त्याला आता रोशन जोरी साथ देत आहेत, पण रोशन डेंजर एंडला असतील ही देखील गोष्ट लक्षात घ्यायला हवी. रोशन आउट आहेत की नाही ते आपण पाहणार आहोत फ्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या यूट्यूब वाहिनीवर. आणि बॅट हातातून निसटली होती एन मोमेंटला आणि त्याचमुळे परतावं लागेल फलंदाजाला. विकेट डाऊन, विकेट मिळते धावचीच्या सुरुवात का होईना. आणि आता पार्टनरशिप होते ब्रेक, फक्त 1 धाव मिळेल, फलंदाज बाद. षटकामध्ये आता एक मोठा फरक घडणार आहे असंच कुठेतरी वाटते. ज्या फलंदाजाला थांबायचंय तो मात्र आऊट झालेला आहे आणि आता त्याचा मनस्ताप कदाचित आता होणार आहे. तो म्हणजेच सहखेळाडूला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोचतायत. निलेश जोरी पोचतील. निलेशच्या सोबतीने आता मयूर असेल. मयूरने कॉल का दिला, कारण मयूर तर सेफ एंडला होता. डेंजर एंडला कोण होता तर रोशन. पण या ठिकाणी बघा रोशनला बाद होऊन परतावं लागते. रोशन जागेवर आता आपण निलेश जोरी यांना पाहणार आहोत. स्ट्रायकिंग एंडला असतील आणि आता पुन्हा एकदा तो उलटफेर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व काही सुरळीत चाललं होतं, अप टू डेट. म्हणजे ज्या गतीने जायचं होतं, त्या वेगाने जायचं होतं, त्या वेगाने धावफलक पुढे जात होता. धावसंख्येला थोडासा वेग मिळायला हवा होता. सिंगल डबलवर आता निर्धारित राहायचंय. प्रत्येक बॉल काय सीमारेषेच्या बाहेर जाणार नाही, त्याचमुळे डबलवरच कुठेतरी फोकस केला होता फलंदाजांनी. धावसंख्या 66, 31ची गरज. ब्लाइंड स्विंग, बॅटचा ब्लाइंड स्विंग पाहायला मिळाला. खूप चांगला टर्न आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ आणि रायटी बॅटरसाठी आपण लेग स्पिन पाहतोय गोलंदाजाचा.
दरम्यान येतोय हा डॉट बॉल. या षटकामध्ये चांगलं काम गोलंदाज सूरज कळमकर यांच्या वतीने पाहायला मिळते. धावसंख्या 66. यावेळेस ऑकवर्ड हा स्ट्रोक मी म्हणेन, कारण इतका सोपा मौका तुमच्याकडे असताना तुम्ही तो मौका कसा सोडू शकता. कारण हाफ ट्रॅकर बॉल फलंदाजांना देणं म्हणजेच धावांची लयलूट होणं, पण तसं होत नाहीये. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. म्हणजेच बघा, एक धावचीच्या स्वरूपात जो फलंदाज बाद झालेला आहे रोशन, त्यानंतर किती मोठा बदल होऊ शकतो मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळते. धावसंख्या 66. 7 चेंडू 31 ची गरज. यावेळेस रिच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रिच केले, नॉट ऍक्सेसिबल. बॉल जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. सिक्सर. 6 धावा. धावांची गरज आहे. सामना शेवटच्या षटकावर आलेला आहे आणि पाहूया या षटकावर आता वर्चस्व कुठल्या खेळाडूचं राहतं. एका बाजूला गोलंदाज वापरला जाणार आहे जो आपल्या संघाला विजय नोंदवण्याची संधी देणार आहे आणि तो गोलंदाज आहे सिकंदर भोसले, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये 29 खर्च केल्या होत्या. कॅप्टन आहेत आणि कॅप्टनने ती जबाबदारी स्वीकारली की ज्या गोष्टी माझ्या वतीनं चुकलेल्या आहेत त्याची भरपाई देखील मी करू शकतो, त्याची दुरुस्ती देखील मी करू शकतो. आणि त्या मागच्या षटकाची दुरुस्ती करण्यासाठी शेवटच्या षटकावर सिकंदर पुन्हा एकदा येत आहेत. 29 धावा वाचवायच्या आहेत लवली क्रिकेट क्लबला आणि किरण साठे स्पोर्ट्स क्लबला 29 धावा बनवायच्या आहेत. सिकंदर तयार. स्ट्रायकिंग एंडला मयूर. हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला गेले, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. टणक खेळपट्टी आहे, टप्पा पडल्यानंतर बॉलला बाउन्स मिळतो. येतोय हा डॉट बॉल. 5 चेंडू आवश्यकता 25 ची. 5 balls and 25 runs required to win. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता तिसऱ्या षटकापर्यंत, पण चौथ्या षटकामध्ये मात्र वेगळं काहीतरी घडलेलं आहे आणि ते अनपेक्षित क्रिकेटमध्ये नेहमीच घडत असते. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी काही घडणार नाहीये, कारण या ठिकाणी प्रत्येक जण जिंकण्यासाठी आलाय. त्याचमुळे आपण देखील प्रतिस्पर्धी संघाच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून खेळायचं असतं. पण या ठिकाणी तुमची पावलं जर चुकली तर तुमच्या संघाचं नुकसान. आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 5 चेंडू 25. बॉलिंग मार्कवर बॉल तयार. पुन्हा एकदा चांगला बाउन्सर. सिकंदर कॅप्टन आहे आणि कॅप्टनला माहिती आहे की कशा पद्धतीने चेंडूची हाताळणी करायची. बॅटची एज घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आणि आता सेट बॅटर मयूर सुद्धा परतीचा प्रवास करेल आणि दोन्ही सेट बॅटर मैदानाच्या बाहेर. विकेट डाऊन. फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. डोंगरगाव या संघाकडून किरण लायगुडे तुम्हाला पाहायला मिळतील. एक निर्णय किती फरक आणू शकतो हे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आणि म्हणूनच बघा, एका धावेच्या मोहामुळे आता कुठेतरी सामना हातातून निसटत चाललेला आहे डोंगरगाव या संघाकडून. 4 चेंडू 25 धावांची गरज. बॉलर तयार सिकंदर. यावेळेस बघा बॅकफुटला बॅलन्स केलं, हलक्याने बॉलला कट केला. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. पॉईंटला एक सिंगल मिळेल. एका सिंगलने धावफलक पोहोचतोय तो म्हणजे 73 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 3 चेंडू 24 धावांची गरज. मला असं मधल्या काळामध्ये वाटलं होतं की 4 ते जवळपास 5व्या षटकाच्या 2-3 चेंडूनंतर सामना फिनिश होणार आहे की काय, जसा तो खेळ आपण पाहिला होता. पण त्यानंतर अचानकपणे गोलंदाज सक्रिय झाले. भले त्यांच्या खात्यात विकेट नाही गेली, पण ब्रेक थ्रू मिळवणं गरजेचं होतं. विकेट जाणं महत्त्वाचं होतं. पार्टनरशिप ब्रेक करणं महत्त्वाचं होतं आणि ते लवळे क्रिकेट क्लबला जमलेलं आहे. आणि त्याचमुळे आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू आहे, पण अजूनही सामना संपला नाहीये. स्ट्रायकिंगला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात निलेश, ज्यांच्या वतीने एक षटकार आपण मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर पाहिला. पुन्हा एकदा त्याच सातत्याने निळेचा खेळ पाहायला मिळेल का? यावेळेस बघा स्लॅश केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हरला पोहोचेल तोपर्यंत पमा आले. पमाचा प्रतिकार चांगला पाहायला मिळाला. दरम्यान ही धाव पूर्ण केलेली आहे. 2 धावा पूर्ण केल्यात. 2ची वाढ 2च्या वाढून धावसंख्या पोहोचते 75 या आकड्यावर. 2 चेंडू
22 धावांची गरज. 2 बॉल 22. या षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगला कंट्रोल सिकंदर भोसले यांचा पाहायला मिळालेला आहे. अराउंड विकेट. फुल टॉस बॉल उडवलाय, थेट पाठवलाय. आमच्या मुख्य मंचाला अभिवादन देण्यासाठी येतोय गगनचुंबी षटकार. तर आतापर्यंत 81 बनवलेले आहेत. सामना निघाला असता. डोंगरगाव संघाच्या बाजूनं अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 बॉल स्टील रिमेनिंग ऑफ दिस मॅच. भले मार्को सिकंदर तयार. राउंड विकेट. ऑन साइडला पूल केलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी आपली उपलब्धी फलंदाज दाखवतोय, पण ती अगोदर दाखवण्याची गरज होती. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला, षटकार आलाय, पण मात्र त्या षटकाराचा तितका फायदा होणार नाहीये. पराभवाचं अंतर कमी होईल. सामना जिंकलेला आहे लवळे क्रिकेट क्लब. लवळे संघाने अभिनंदन. हार्ड लक टीम डोंगरगाव.